लढाईला सुरुवात. इथे प्रत्येक समाजाची आपली असणारी भाषा आहे. तशी वडार समाजाची सुद्धा भाषा आहे. आणि आपण या देशाच्या सायन्स जे आहे त्याचे आपण असणारे वारसदार. हा एक ऐतिहासिक लढा आहे की जे पुजारीपणाचं वारस होता त्यांनी त्यांचं देऊन ठेवलं आणि म्हणून आज ते गाजते अशी असणारी परिस्थिती आहे. त्यांना आपण असं भटक्याविमुक्त म्हणतोय. भटक्याविमुक्त समूह आपण असं त्या ठिकाणी म्हणतोय. तो खऱ्या अर्थाने या देशाचा मालक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. जे शिल्प मला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे या शिल्पामध्ये नुसती कलाकृती आहे असं नाही, तर त्याच्यामध्ये एक असणारं शास्त्र दडलेलं आहे. दुर्दैव एवढं आहे की भाषा होती परंतु ते शास्त्र आपण असताना कागदावरती उतरवलं आणि कागदामध्ये उतरवलं नाही म्हणून त्या शास्त्राचा सिद्धांत जो आहे तो सामान्य माणसाला कळू शकतो. मी एक उदाहरण आपल्याला असणारा या ठिकाणी देतो. बहुरूपीय समाज आहे. आता हा जो बहुरूपीय समाज आहे किंवा मसनजोगी हा असणारा समूह जो आहे हा बहुरूपीय जो आहे तो आगीवरनं चालायचं कसं की त्याला सायन्स माहिती आहे, तंत्र माहिती आहे. ज्याला कळलं नाही त्यांनी असणारं त्याला अंधश्रद्धा असं म्हणतात. त्यांनी त्याला असणारा अंधश्रद्धा म्हटलं. ज्यांनी अंधश्रद्धा म्हटलं मी त्याला म्हटलं हे बघ 5 पावलाच फक्त असणारा अग्नी ठेवतो त्याच्यावरनं तू चालून जा. थोड्या प्रकाशावर पाय भासते. म्हटलं निश्चितपणे पाय भासते. पण हा जो बहुरूपी आहे तो त्याच्यावरनं चालतो. त्याच्या चालण्याला आपण असणारं अंधश्रद्धा म्हटली परंतु त्या चालण्याच्या अगोदर त्याच्या पायाला तो काय लावतो हे आपण असताना बघितलं. ज्याला कोणाला प्रयोग करायचा असेल त्याला प्रयोग करायला मी औषध देतो. एरंडेलचं तेल जे आहे ते एरंडेलाच्या तेलाला तेल आपल्या तळव्याला लावू टाका आणि 15 पावलं चालायची असतील तर अर्धी वाटी एरंडेचं तेल जे आहे ते आपल्या पायाला लावला आणि तुम्ही चालू शकता. आता हे एरंडेलचं असणारं तेल पायाला लावलं की आपल्याला चटके बसत नाही. हा सायन्स आहे की नाही? त्यांनी लावलेला हा शोध आहे. नैसर्गिक दृष्टिकोनातून त्यांनी तेलाचा शोध काढला की जो आपण पायाला लावला तर आपल्याला चटके बसत नाही आणि एवढे मिनिटं चटके बसत नाही. हा त्याचा असणारा सायन्स आहे. दुर्दैवाने तो ते लिहू शकला नाही म्हणून लोकांनी त्याला अंधश्रद्धा म्हणून मानलं. तसं वडार समाजाचं सुद्धा आहे. कलाकृती आहे.
आता जातं जरी करायचं असेल तरी त्या जात्याचा आकार, त्या जात्याचा असणारा जाडी आणि कुठलं कडधान्य किती ह्याच्यामध्ये दळतं, त्याच्यामध्ये किती गॅप पाहिजे, म्हणजे त्याचा असणारा पीक बारीक होतो. हा सुद्धा एक सायन्स आहे. दुर्दैवाने आहे की त्याचा विकास या ठिकाणी होत गेला. आपल्या मनातून आपण असणारी जी मानसिकता आहे की मी इतरांपेक्षा कमी आहे, की पहिल्यांदा काढून टाका. तुम्ही समोरच्या माणसाला म्हणा, अरे ते तुला जमत नव्हतं ते मी करत होतो. जे तुला जमत नाही ते सायन्स मला येत होतं. तुला आता विदेशांनी शिकवलं म्हणून तुला असं कळायला लागलं. मी तर स्वतःहून या ठिकाणी बुद्धाच्या सांगण्याप्रमाणे स्वयंप्रकाशित होतो आणि माझा सिद्धांत मीच निर्माण केला होता, हे आपण लक्षात. हे खरं आहे की काळाच्या ओघामध्ये आपण असताना पाठीमागे पडलो, ह्याच्याबद्दल दुमत नाही. संधी मिळाली तर यांच्यापेक्षा पुन्हा पुढे जाऊ. ही काळा दगडावरची असणारी लेग आहे आणि म्हणून समूहाच्या वतीने, समाजाच्या वतीने आम्हाला शिक्षण मिळालं पाहिजे. आणि शिक्षण मिळवायचं असेल तर आज आमची ऐपत त्या ठिकाणी राहिलेली नाही. कारण का आता जात्याला किंवा वरवंट्याला इथल्या व्यवस्थेने पर्याय निर्माण केला आणि मिक्सर आता वापरायला लागल्यामुळे माझी परिस्थिती पिछेहाट झाली. माझी परिस्थिती पिछेहाट झाली आहे. पण ती परिस्थिती पिछेहाट झाली, संधी मिळाली तर मी ह्याच्यापेक्षाही पुढे जाऊ शकतो हे निश्चितपणे आपण सांगू शकता. आणि म्हणून वडार समाज काय मागतोय की ज्या प्रमाणात इथे असणारा पारधी समाजासाठी भटक्या विमुक्तांमधला असणारा हा एक समूह, भटक्या विमुक्तांमधला हा एक वर्ग आहे की त्याच्यासाठी जसं शासनाने वेगळी योजना केली आणि आज पारधी समाज आपल्याला प्रगतीला दिसतोय, त्याच पद्धतीने वडार समाज सुद्धा हा प्रगतीला गेला पाहिजे. म्हणून आम्हाला सुद्धा शिक्षणाची सोय सरकारने दिली पाहिजे आणि आमच्या शिक्षणाची जबाबदारी ही सरकारने घेतली पाहिजे, ही मागणी आज आपण त्या ठिकाणी करतो. म्हणून म्हणालो कला कुस्तीमध्ये आपण असणारा कुठे मागे नाही, उलट इतरांच्या पुढे आहोत. हा जो मिक्सर काढण्यात आलेला आहे आणि वरवंट्यावरचा असणारा वाटण जे आहे याच्यामधला टेस्ट बदलतो, नैसर्गिकरित्याने त्याच्या प्रॉपर्टीज बदलतात. आणि म्हणून पुन्हा या नव्या युगामध्ये, या आधुनिक युगामध्ये की जिथे दगडाच्या ऐवजी स्टील वापरलं जातं, लोहार समाजाला असणारा बरोबर घेऊन पुन्हा इथल्या असणाऱ्या चवीमध्ये फरक पडणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ शकतो. परंतु ते करण्यासाठी आम्हाला शिक्षणाची गरज आहे आणि म्हणून शिक्षण आपण या ठिकाणी मागतो. मित्रो, इथली प्रस्थापित राजकीय पक्ष जे आहेत ते इथल्या भटक्या विमुक्तांना, ओबीसीना थारा देणार नाहीत हे आपण लक्षात. काका त्याला माहित आहे की संधी मिळाली तर हे आपल्या पुढे निघून जात. मोका ज्याला आपण हिंदीमध्ये शब्द वापरतो, मोका मिळाला तर हा
सुद्धा पहिल्यांदा असताना पुढे जाईल. आणि म्हणून इथल्या व्यवस्थेने आपण बघत असाल की पिंपरी चिंचवड मधल्या 30 वडार समाजाच्या तरुण पिढीच्या विरोधात मोका लावायला त्या ठिकाणी सुरुवात. पण इथला राज्यकर्ता याची जाणीव असूनही की 1857च्या बंडामध्ये हे सगळे राजे रजवाडे आज असताना आम्ही ब्रिटिशांशी लढलो असं जे म्हणतात आहे त्या सगळ्यांनी नांगर टाकून ब्रिटिशांची मांदिलकी स्वीकारली अशी असणारी परिस्थिती. मी उघडपणे म्हणतो की तुम्ही ब्रिटिशांना सरेंडर झाला, परंतु जो समूह या ब्रिटिश मध्ये सरेंडर झाला नाही त्याला ब्रिटिशांनी त्या असताना गुन्हेगारी जमात म्हणून कायद्याने ठरवलं. त्या ठिकाणी त्याला ब्रिटिशांनी कायद्याने गुन्हेगारी जमात ठरवली आणि स्वतःच मोठेपण मिळवण्यासाठी अरे तुम्ही गुन्हेगारी जमात आहात म्हणून सांगत होतात. अरे नालायकांनो, एक लक्षात घ्या की आम्ही ब्रिटिशांना शरण गेलो नाही आणि आम्ही ताब्यात यावं म्हणून आम्हाला गुन्हेगारी जमात म्हणून त्या ठिकाणी ठरवली, पण तरीही आम्ही ब्रिटिशांना शरण गेलो नाही हे लक्षात. तुम्ही शरण गेलात, आम्हाला कैद केलं. इथल्या भटक्या विमुक्तांचा असणारा स्वातंत्र्याचा दिवस हा 26 जानेवारी नाही. भटक्या विमुक्तांचा देशभरातला स्वातंत्र्याचा दिवस हा 26 जानेवारी 1950 नाही. का इथल्या सगळ्या भटक्या विमुक्त समूहाला ब्रिटिशांनी या कायद्याखाली जे अटक केलं होतं त्याचं खरं स्वातंत्र्य हे नेहरूने सोलापूरला 4 वर्षानंतर बंदिस्त कुंपणाची तार कापली आणि सांगितलं आज तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं. तो खऱ्या अर्थाने भटक्या विमुक्तांचा स्वातंत्र्याचा दिवस आहे हे आपण लक्षात घेतलं. मी सगळ्या भटक्या विमुक्त समूहाला आवाहन करत असतो की देश हा असताना 26 जानेवारी 1950 ला स्वातंत्र्य दिन त्या ठिकाणी सार्वभौम सत्ता म्हणून साजरी करत असतो, पण भटक्या विमुक्ताने आपल्या स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा आणि सार्वभौमाचा असणारा दिवस ज्या दिवशी नेहरूने बंदिस्ताची असणारी रिबीन कापली म्हणजे तारेच्या कुंपणाचा असणारा तार कापली आणि तुम्ही स्वातंत्र्य दिलात, तो खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा दिवस आहे हे आपण साजरं करत राहिलं पाहिजे. आणि ज्या वर्षापासून तुम्ही साजरं करायला सुरुवात कराल त्या दिवशी इथला असणारा सवर्ण की जो तुम्हाला विचारायला तयार नाही तो म्हणायला सुरुवात करा, अरे बाबा आता कशाला भांडण उकळून काढतोस, अरे बाबा आता का भांडण उकळून काढतोय. भांडण उकळून काढत नाहीये. आजही नाशिक मध्ये ज्या पोलिसाला ट्रेनिंग दिलं जातं त्या पोलिसाला असणारा ह्या ज्या 42 भटक्या विमुक्ताच्या जमाती आहेत की ज्याच्यामध्ये वडार समाज सुद्धा आहे, हा या देशातला सगळ्यात मोठा बदमाश समूह आहे म्हणून ट्रेनिंग दिल्या जातं हे आपण लक्षात घ्या. कुठं स्वातंत्र्य? आज अनेक कार्यकर्ते येतात भटक्यांमध्ये आणि म्हणतात बघा शो आम्हाला उगीच उचलून घेऊन गेला. उगीच नाही, त्या पोलिसाला ट्रेनिंग दिलं जातंय. नाशिक मध्ये जे असणारा PIचं ट्रेनिंग सेंटर आहे त्या PIच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये असणारा त्या ठिकाणी सांगितलं जातं की इथला असणारा हा जो भटक्या समूह आहे हा या देशाला फार मोठा डेंजरस आहे, मुसलमानापेक्षा डेंजरस आहे म्हणून सांगितलं. काय बाबा डेंजर आम्ही केलं? आम्ही होतो ब्रिटिशांना डेंजर.
ब्रिटिशांचे आम्ही 2 हात खेळलो, त्यांना आम्ही सरेंडर झालेलो नाही. पण ही माती आमचीच आहे, आम्ही ह्या मातीतलेच आहोत. तेव्हा आम्हाला गुन्हेगारी ठरवण्यापेक्षा या देशातला जो राजकारणी आहे की ज्यांनी जो आम्हा पैसा कमवलेला आहे तो या देशातला खरा दुश्मन आहे एवढं असताना लक्षात घ्या आणि पोलीसवाल्यांनी त्याच्या विरोधात कारवाई करा असं मला सांगा. या कॉर्पोरेशन मधला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन पकडला गेला होता की नाही? त्याच्या विरोधात केस चालली झाली का? तर नाही. आपण पोलिसाला विचारलं पाहिजे बाबा त्याच्या विरोधातली केस का नाही चालू करत. ज्या दिवशी आपण पोलिसाला विचारायला सुरुवात करू त्या दिवशी पोलीस म्हणेल आता ह्याच्या नादी लागायला अर्थ नाही. आणि जसं मी मगाशी म्हणालो की 30 जणांना मोका लावला आणि हद्दपार केलं, ती प्रथा थांबायला या ठिकाणी सुरुवात होती. गेल्या 100 वर्षामध्ये गुन्हेगारी जमात हा स्टॅम्प लागल्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातूनही आपण असायला दुर्बळ झालेलो आहोत, मानसिक दृष्टिकोनातूनही आम्ही असायला दुर्बल झालेलो आहोत. पण आता आपल्याला संधी आहे, स्वतःच राज्य करायचं ही आपल्याला संधी आलेली आहे. आम्ही मागच्या लोकसभेमध्ये ज्यावेळेस उमेदवाराची नावं जाहीर केली आणि तो कुठल्या समाजाचा आहे हे ज्यावेळेस जाहीर केलं त्यावेळेस टीका व्हायला सुरुवात केली. अरे बाबा तुम्ही त्यांचा समाज कशासाठी जाहीर करताय? म्हटलं आम्हाला एवढंच दाखवायचं आहे की आम्ही फक्त पाटलाला तिकीट देत नाही आणि ते श्रीमंत पाटलाला आम्ही तिकीट देत नाही, तर इथल्या असणाऱ्या वेगवेगळ्या समूहाला उमेदवारी करतो. आता हे कर्तव्य आपलं आहे. पक्ष म्हणून उमेदवार देण्याचं कामकाज आम्ही करू शकतो. पण ही प्रथा इथल्या सगळ्या राजकीय पक्षामध्ये प्रस्थापित झाली पाहिजे. सर्व राजकीय पक्षांचा असणारा विकास म्हणजे त्या जातीतून बाहेर पडले पाहिजे. हे जर करायचं असेल तर एक खुणगाट आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे की माझं मत हे वंचितालाच जाईल. तो निवडून येऊ न येऊ तो वेगळा भाग, हा निवडून येईल का तो नमून का हा निवडून आला आणि तो निवडून आला तर तुझा असणारा मागणी जी वडार समाजाची जी मागणी आहे की आम्हाला शिक्षण फुकट मिळालं पाहिजे ती लागू होणार आहे का? तर नाही. कारण मी वेगळं आहे हे मी दाखवलेलं असतं, माझं वेगळं म्हणणं आहे हे मी दाखवायला त्या ठिकाणी तयार नाही. आणि हे माझं वेगळं पण जोपर्यंत मी दाखवत नाही तोपर्यंत आपल्याकडे कोणीच बघणार नाही हे लक्षात. इतकी वर्ष आपल्याकडे कोणी बघितलंय का? काँग्रेसला मतदान दिलं बघितलं का? राष्ट्रवादीला मतदान दिलं बघितलं का? मला जेवढं माहिती आहे त्याच्या माहितीवर मी एका असणाऱ्या वडार समाजातल्या संस्थेने या महानगरपालिकेमध्ये आम्हाला असणारी एक जागा द्यावी जेणेकरून आम्ही असणाऱ्या शाळा उघडू शकतो. ते जागेचा असणारा प्रस्ताव मंजूर झाला का? नाही. का नाही झाला? विचारत नाही. याचं कारण की तुम्ही त्यांच्या आता नाही वापरत शब्द तो
तुम्ही वेगळे आहात हे कुठं दाखवलेलं आहे? तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात आणि मांडीला मांडी लावून बसल्यानंतर हा आपलाच, कशाला ह्याला विचारा. ज्या दिवशी तुम्ही यांना सोडून दिले असं दाखवलं तर परिस्थिती बदलेल एवढी लक्षात. आज तुम्हाला तिकीट मागायला जावं लागतं, काँग्रेसकडे जावं लागतं, बीजेपीकडे जावं लागतं, एनसीपीकडे जावं लागतं, अशी असणारी परिषद शिवसेनेकडे जावं लागतं. तुम्ही यांची साथ सोडा. आणि मी आपल्याला सांगतो, ते तुमच्या दारामध्ये उभे असतील, अरे बाबा माझं तिकीट घे, माझं तिकीट घे, माझं तिकीट घे. आता कुठली परिस्थिती आपल्या फायदेशीर आहे मला सांगा? आपण त्यांच्या दारामध्ये उभं राहायचं की त्यांनी आपल्या दारामध्ये यायचं? कुठली परिस्थिती फायदेशीर आहे? कुठली परिस्थिती आपल्या फायदेशीर आहे? त्यांनी आपल्या दारात आलं पाहिजे, हे आपल्या फायद्याचं आहे. आणि हे फायद्याचं असेल तर मग त्या पद्धतीनं आपली असणारं वागणूक सुद्धा असली पाहिजे, हे लक्षात घ्या. हा निश्चय असला पाहिजे, हाही आपण लक्षात घ्या. तुम्हाला काय वाटतं तिथे असणारा भारतीय फासे भारतीयांना उगीच त्यांनी वेगळं हे दिलं? त्या भारतीयांच्या असणाऱ्या सगळ्या प्रमुखांना म्हटलं, असणाऱ्या तुम्ही चोऱ्या करता, म्हटलं करा, पण म्हटलं गोरगरिबाकडे चोऱ्या करू नका. म्हटलं काँग्रेसवाले, एनसीपी वाले, बीजेपी वाले यांच्याच घरावरती म्हटलं धाडी टाका. त्यांनी टाकलं ना. हे मला आले प्रकाश, असं कसं शिक्षण देतात? अरे म्हटलं ते चोऱ्याच करतात असं तुम्ही त्यांना म्हणताय, तर मी फक्त त्यांनी चोऱ्या कोणाकडे कराव्या एवढंच फक्त मी त्यांना सांगतो. तुम्ही म्हटलं पोलिसांना शिकवताय की पहिल्यांदा चोरी झाली तर असारा पारद्याला पकडून या, पारदी नसेल तर वडाराला घेऊन या, वडार नसेल तर फासे पारद्याला घेऊन या, फासे पारदी मिळाला नाही तर झोपत्याला घेऊन या, हे म्हटलं तुम्ही शिकवताय. आता मी फक्त त्यांना एवढंच सांगतोय की त्यांनी डल्ला कोणाकडे मारायचा एवढंच फक्त मी त्यांना सांगतो, त्याच्या पलीकडे काहीच सांगत नाही. पारद्याने केलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं एका पारद्याला किती मारा, पोलीस पकडून गेला तर त्याला आता हात लावत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. का मारलं तरी तो काय तोंड उघडत आणि घेऊन गेलेला माल कधी मिळतच नाही. आणि म्हणून ह्या आपल्या घरातल्या चोऱ्या बंद झाल्या पाहिजे. म्हणून इथल्या राजकारत्याने ठरवलं की यांची पोरं उचलायची, कुटुंबापासून वेगळं करायचं, हॉस्टेल करायचं आणि त्या हॉस्टेलमध्ये यांना शिक्षणाला द्यायचं. आणि आज आपण बघत असाल की फासे पारद्यांच्या पारद्यांच्या वेगळ्या वस्त्या राहिल्या, त्यांची घरं बांधण्यासाठी सरकारने पैसे दिले, त्यांच्या शिक्षणासाठी पैसे दिले आणि त्यांना असणारं वेगळं आरक्षण दिलं की जेणेकरून आपलं घर फुटणार नाही अशी असणारी सोय त्या ठिकाणी केली. पारध्याने आपला असा तो उद्धार करून घेतला. आता तुम्हाला उद्धार करायचा आहे का? आता तुम्हाला उद्धार करायचा असेल तर यांना आपण सोडून दिलं. ज्या दिवशी तुम्ही यांना सोडून द्याल, कॉर्पोरेशनच्या निवडणुका येतील. अगोदर झाल्या, विधानसभेच्या अगोदर झाल्या तर बरं आहे तसं माझं म्हणणं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही असणारं यांना सोडून दिलं, त्याच्यामध्ये यांना तुम्ही असणारं सोडून दिलं, ते एक लक्षात घ्या की येणाऱ्या विधानसभेमध्ये हेच तुमच्या दारामध्ये असतील आणि म्हणतील की आम्ही असणारं प्रत्येक जिल्ह्यामध्ये वडार समाजासाठी हॉस्टेल काढतो, मुलांच्या शिक्षणाची सोय करतो, जो शिकलेला आहे त्याला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी बिना अनुदान बिना काही करता त्याला 10 लाखाची आम्ही सोय करतो. फायद्याचं काय?
इथे जे आहे ते आपल्याला फायदेशीर बघायचं. आपल्याला काय सरकारी तिजोरी लुटायची. शास्त्राला आपण एवढंच म्हणतोय की ब्रिटिशांनी आम्हाला असारा कंगाल केलेला आहे. ब्रिटिशांनी आम्हाला असारा कंगाल केलेला आहे आणि म्हणून आता आम्हाला आमच्या पायावरती उभा करण्यासाठी शासनाने आम्हाला मदत द्यावी, एवढीच मदतीचा हाक आपण त्या ठिकाणी बाळगतो. काही जण शासनाकडून मदत मागायची म्हटलं की त्याला कमीपणा वाटतो, त्याला कमीपणा वाटतो. असे अनेक महाभाग मला म्हणतात, प्रकाशराव हा हलकेपणा वाटत नाही का? मी त्यांना म्हणतो अजिबात हलकेपणा वाटत नाही. शासनाची तिजोरी ही दुसऱ्या तिसऱ्याची तिजोरी नाही, ही लोकांची तिजोरी. शासनाची तिजोरी आहे ही लोकांची तिजोरी आहे. आपण साबण विकत घेतो, बिस्किट विकत घेतो, भाजीपाला विकत घेतो, कडधान्य विकत घेतो, कपडे विकत घेतो. त्याच्यावरती आपण 18% 12 पासून ते 18% जीएसटी भरतो की ना भरतो? तो आपलाच पैसा आहे. आपण एवढंच म्हणतोय की त्या निधीमधनं आम्हाला आमचं पुनर्जीवन सुरुवात करण्यासाठी, आम्हाला आमच्या पायावरती उभं राहण्यासाठी तुम्ही आम्हाला असणारं 10 लाखाचं अनुदान द्या. आम्ही असणारं आमच्या पायावरती उभं राहिलो तर 4 जणांना अजून उभं करू आणि त्यातून शासनाला पैसा परत मिळेल अशी असणारी परिस्थिती. हा जो आपल्या डोक्यामध्ये भूत भरलेला आहे, कमीपणाचं भूत भरलेलं आहे, किंवा आरक्षणाच्या नावाखाली काही माणसं नोकऱ्याला लागले, त्यांच्या ऑफिसेस मध्ये गेलो की ते बाहेर येतात. प्रकाशराव कशासाठी आलो? काय ते म्हणजे काम म्हणून आलो. आणि हळूच त्यांची वागणूक अशी असते की आरक्षणावरती नोकरीला लागलाय हे दिसू नये म्हणून त्या ठिकाणी तो आहे. अरे तुम्ही ज्यावेळेस अर्ज करता, तुमचं सिलेक्शन ज्यावेळेस होतं त्यावेळेस तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधनं निवडून आलेला आहे हे जग जाहीर आहे. आणि हे जग जाहीर असताना मग लपवायचं कशाला? मी अमुक एका समाजातला आहे, मी वडार समाजातला आहे, मी असणार पारधी आहे, फारसी पारधी आहे, लबान आहे, कैकाडी आहे, हे म्हणायला मला लाज का वाटते? मला लाज का वाटते? आपण जेवढं उघडपणे आपलं स्वतःचं समर्थन करणार आहात, आपण उघडपणे आपलं स्वतःचं समर्थन करणार आहात, तेवढा समोरचा तुम्हाला इज्जत द्यायला सुरुवात, तेवढा समोरचा तुम्हाला इज्जत द्यायला सुरुवात करतो. जेवढं तुम्ही स्वतःबद्दल लपवल्या जातं तेवढ्यावरती किंवा सर म्हणतो हे गाढव माणूस आहे, हे भित्र माणूस आहे, हे लपवणारा माणूस आहे, याच्यावरती काय विश्वास ठेवायचा? आणि म्हणून आपली वागणूक सुद्धा एक स्वाभिमानाची वागणूक, एक अभिमानाची वागणूक, मनामध्ये भीती न असणारी वागणूक असली पाहिजे. अनिल सांगितलं काल मी असं कर्नाटकमध्ये प्रचाराला होतो, तिथे कन्नडा चालतो, त्याच्यामुळे माझ्या बाजूला असणारा एक ट्रान्सलेटर होता. माझ्या लक्षात आलं मोदीचं नाव घेतलं, बीजेपीचं नाव घेतलं की तेवढं तो वळायचा आणि ट्रान्सलेट करायचा. मध्ये मी थांबलो, त्याला कानात घेतलं आणि म्हटलं अरे तू मोदीचं नाव का घेत नाही, बीजेपीचं नाव का घेत नाही? तो म्हटलं साहेब मला पकडतील. अरे म्हटलं तू चोरी केलीस,
लुटारूपणा केलेला आहे किंवा त्या पोटबंदर गुजरातमध्ये जे आहे पोटबंदर म्हणून बंदर आहे तिथे 18,000 कोटीचा असणारा चरस गांजा सापडण्यात आला, तो तुझ्या मालकीचा होता का म्हणून तू घाबरतोयस का? म्हणजे ही जी भीती आहे ही आपल्या डोक्यातून काढा. मी नेहमी म्हणत असतो मोदी हा असणारा निवडून गेलेल्या माणसाचं प्रतिनिधी आहे, त्याच्या पलीकडे त्याचं काही स्टेटस नाही. तुला 5 वर्षासाठी आम्ही निवडून गेलेल्या राज्य काढण्यासाठी, 5 वर्षानंतर पुन्हा तू आमच्याकडे येशील, लायसन्स रिन्यू करायचं जसं असतं तसं मला पुन्हा निवडून द्या. तू व्यवस्थित काम केलं नसेल तर आम्ही तुला घरी पाठवू शकतो. मालक कोण झाला मला सांगा? मालक कोण झाला? मालक कोण झाला? मतदार हा मालक झाला. आणि आज मतदारच भियायला लागला, मालकच भियायला लागला. मालक भिवून कसं काय चालणार? मालक भिवून कसं काय या ठिकाणी चालणार? बालक हा असताना मालकाप्रमाणे राहिला पाहिजे. आणि म्हणून मगाशी म्हणालो की मी अभिमानाने राहिलं पाहिजे, मी स्वाभिमानाने राहिलो पाहिजे आणि मी माझ्या तत्वाने त्या ठिकाणी राहिलो. तत्वाने राहिलो. मी गरीब आहे, काय गरीब, माझ्या गरिबीमध्ये सुद्धा मला असणारा अभिमान आहे. वडार समाजाला स्वतःचा असणारा स्थान या महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेमध्ये राजकारणामध्ये निर्माण करायचं असेल तर त्याने पहिल्यांदा खंगाट बांधला पाहिजे की मी स्वतःला विकणार नाही. मी स्वतःला विकणार नाही. ही ज्या दिवशी खंगाट आपण बांधाल की मी स्वतःला विकणार नाही, त्या दिवशी हा निवडून गेलेला माणूस हा तुमच्या पायामध्ये घोटाळत असेल हे लक्षात घ्या. तुम्हाला विचारणारा असेल असं लक्षात घ्या. तुम्हाला त्याच्याकडे जाण्याची गरज नाही, तो तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. आणि त्यासाठी मी स्वतःला विकणार नाही याची खंगाट आपण त्या ठिकाणी बांधतो. मला लोक म्हणाले ना अनिल जाधव तुम्ही लोकसभेला उभं करता, होय म्हटलं गिरीश बापट माणूस आहे, तसं म्हटलं अनिल जाधव सुद्धा माणूस आहे. असं नाही की गिरीश बापटाला 2 शिंग जास्ती आहेत आणि अनिल जाधवला 2 शिंग कमी आहेत असं आहे का? म्हटलं तर ते म्हटलं तुम्ही काहीच बोलताय. आणि म्हटलं मी काही बोलत नाहीये. गिरीश बापटही माणूस आहे, अनिल जाधवही माणूस आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वीकारा ना की अनिल जाधव माणूस आहे, फक्त गिरीश बापट माणूस आहे हे का स्वीकारताय तुम्ही? ही जी चर्चा चालते की त्यांचं सडलेलं असलेलं तरी विकलं जातं आणि माझं सोनं जरी असलं तरी त्याला नावं मोठं ठेवल्या जातात आणि त्यातला आपण बळी पडतो हे लक्षात. आपण आपल्याच माणसाचा असणारा उदो केला पाहिजे. नाही माझा माणूस 100% चोर आहे, तो उद्या या देशाचा असणारा गाडा सुद्धा हाकू शकतो हे आपण ठामपणाने सांगितलं. ही जिद्द आणि हम किससे कम नाही हा नारा आपला असला पाहिजे. अशी म्हटलं कलेच्या रूपाने एक सायंटिफिक थिअरी आपण असणारा निर्माण करू शकलो. भाषा आहे पण भाषाला शब्द नाही म्हणून ते लिखाण करू शकलो नाही. तर हे आपल्याला असणारं काय ठरवतात? अंधश्रद्धा आपल्या असणाऱ्या कलाकृतीला ठरवतात. अरे नालायकांनो तुम्हाला काही जमलं नाही
नालायकानं तुम्हाला काही जमलं नाही. आजही तुम्ही असणारा मेड इन इंडियाच्या ऐवजी मेक इन इंडिया असणारं त्या ठिकाणी म्हणताय. याचा फरक तुम्हाला असणारा लक्षात पाहिजे. मेड इन इंडिया म्हणायचं म्हटलं म्हणजे इथल्या भारतीयांनी केलं पाहिजे. मेक इन इंडिया म्हणजे तुम्ही जे केलेलं आहे ते फक्त मला द्या, मी त्याचं नक्कल करतो आणि या ठिकाणी करतो. अरे असं कुठं असणारा स्वाभिमान तिथला तुमचा. आणि म्हणून आम्ही जे आहोत ते मेड इन इंडियावाले आहोत आणि समोरचे जे आहेत ते मेक इन इंडिया म्हणजे परदेशातून आलेली माणसं आहेत. हे आपण नेहमी ध्यानात ठेवून मी माझ्या स्वाभिमानाने जगणार हा भंगाट आजच्या ह्या मेळाव्यामध्ये आपण निश्चय केला तर मी आपल्याला सांगेन की ज्या मागण्या आपण मागितलेल्या आहेत त्या मंजूर झाल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं बोलतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत.